नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सांगली तुंग रस्त्यावर मंगळवारी बस पलटी होण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी जीप व मोटरसायकलचा अपघात झालाय। यामध्ये मोटरसायकलस्वार नितीन बाळकृष्ण कोकणे हा जागीच ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेली आहे। सांगली तुंग रस्ता खराब झाल्याने या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढलंय। मंगळवारी या रस्त्यावरील लक्ष्मी फाट्याजवळ मोटरसायकलला चुकवताना बस पलटी झाली होती। त्यामध्ये 25हून अधिक प्रवासी जखमी झाले होते। ही घटना ताजी असतानाच खराब रस्त्यांमुळे बुधवारी तुंग येथील मिंचेमाळा येथे जीप व मोटरसायकलचा अपघात झाला। सांगली अष्ट प्रवासी वाहतूक करणारी जीप सांगलीहून अष्टला निघाली होती। त्याचवेळी नितीन कोकणे व ओंकार कोकणे हे मोटरसायकलवरून इस्लामपूरला कामानिमित्त निघाले होते। तुंग येथील मिंचेमाळ्याजवळ खराब रस्त्यामुळे मोटरसायकल थेट जीपच्या चाकाखाली गेली। या अपघातामध्ये नितीन कोकणे व ओंकार कोकणे दोघे गंभीर जखमी झाले। त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र नितीन कोकणे यांचा मृत्यू झाला तर ओंकार कोकणे याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। सांगली तुंग खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने चौपदरीकरणाच्या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी होऊ लागलेली आहे। राज्यभरात केवळ सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सेवा कराच्या नोटिसा बजावलेल्या आहेत। भाजप सरकारनं या नोटिसा रद्दसाठी निर्णय 23 जानेवारीपर्यंत घ्यावा, अन्यथा 24 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे सांगलीत निदर्शनांना स्वागत करण्यात येईल असा इशारा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी दिला। अध्यक्ष शहा म्हणाले, देशात कुठेही केंद्रीय जीएसटी विभागाने 2012 ते 2017 अखेरच्या सेवा कर आकारणीच्या नोटिसा बजावल्या नाहीत। मात्र सांगली मार्केट यार्डातील 1200 व्यापाऱ्यांना या नोटिसा दिल्या आहेत। दिवाळीपूर्वी आंदोलन करूनही बंद पाळून विरोध केला। पुन्हा फेरनोटिसा काढल्याने व्यापार बंदचा निर्णय घेतलाय। चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। दररोजची 4-5 कोटींची आवक थांबली आहे। सध्या भरत बेदाण्याचे नवीन सौदे सुरू होत असताना व्यापार बंद ठेवावा लागत आहे। व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांचंही नुकसान होणार आहे। सेवा करा नोटिसाबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी संजय काका पाटील यांची चर्चा केली। त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक दर्शवलेली आहे। मात्र सांगलीतच अशा नोटिसा दिल्याचं सांगितलेलं आहे। या नोटिसा म्हणजे इथली बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचा डावच आहे। त्यामुळे व्यापारी, हमाल, शेतकरी संघटना एकवटलेत। भाजपने हा प्रश्न तात्काळ निकालात काढण्याची गरज आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची या दौऱ्यापूर्वी नोटिसा मागे न घेतल्यास त्यांचं आंदोलनानं स्वागत केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। दरम्यान चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे 14 जानेवारीपासून बेमुदत बंद सुरू आहे। आज तिसऱ्या दिवशी हमाल देखील संपात उतरलेले आहेत। त्यामुळे दररोजची 5 कोटींची उलाढाल ठप्प आहे। 3 दिवसात 15 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। सर्व सौदे बंद आहेत। बारदान व्यापारी, कांदा व्यापारी, बेदाणा संघटना, ग्रीन मका व्यापारी संघटनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही याला पाठिंबा दिलाय। आज तिसऱ्या दिवशी व्यापाऱ्याचे धरणे आंदोलन सुरू राहिले। विटा नगरपालिकेच्या विविध विषय समिती सभापती निवडी बिनविरोध झाल्या। सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी वैशाली सुतार, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी सारिका समकार, स्वच्छता, वैद्यक आणि आरोग्य समिती सभापतीपदी ॲडव्होकेट विजय जाधव, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी मालती कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी प्रगती कांबळे, उपसभापतीपदी आशा पाटील यांची वर्णी लागली। पालिकेच्या 5 विषय समित्यांपैकी 4 समित्यांवर महिला नगरसेवकांना सभापती पदाची संधी दिल्यानं विटा पालिकेत पुन्हा एकदा महिला राज अवतरलेला आहे। आगामी 2019ची विधानसभा लक्षात घेऊन सत्ताधारी गटाचे सर्वेसर्वा माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी विविध समाजातील जुन्या नव्या चेहऱ्यांना सभापती पदाची संधी देत सोशल इंजिनिअरिंग साधलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती आणि महिला व बालकल्याण समिती व या महत्त्वाच्या समितींच्या सभापती पदाची संधी महिला नगरसेविकांना दिल्यानं विटा पालिकेत महिला राज अवतरलेला आहे। विटा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व नगरसेवकांची विशेष सभा झाली। समिती सभापती निवडी बिनविरोध झाल्याचं प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी जाहीर केलं। स्थायी समिती सदस्य म्हणून ॲडव्होकेट वैभव पाटील, ॲडव्होकेट अजित गायकवाड, रुपाली पाटील यांची निवड करण्यात आली। या निवडीत जाहीर होताच पाटील गटाच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाला
आज मिरजेत शिवसैनिकांनी निषेध केलाय। निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडीवरून अंत्ययात्रा काढून त्याला जोडमार आंदोलन केलंय। यावेळी निलेश राणे यांनी सांगली जिल्ह्यात फिरून दाखवावं, त्यांची गाडी फोडून त्यांनाही सो की पळ करून सोडू। शिवसेनेच्या जीवावर मोठ्या झालेल्या या निलेश राणेंची लायकी नाही, काही अपशब्द बोलून प्रसिद्ध झोतात यायचं हा डाव निलेश राणेंचा आहे, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिलेला आहे। मिरजेतील लक्ष्मी चौकातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत मिरज मार्केट येथे जोडेमारो आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना संजय विभूते म्हणालेत, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल निलेश राणे यांनी अपशब्द वापरलेले आहेत, त्यांची पात्रता नाही। बंद खोलीमध्ये शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार हा निलेश राणे यांनी केलाय। राणे यांच्यात दम असेल तर समोरासमोर येऊन बोलावं। संपलेले राणे कुटुंब आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं वक्तव्य करीत आहेत। राणेंचा डाव वेगळा आहे, समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करीत आहेत। निलेश राणेंनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण हिंदू समाजाची मनं दुखावलेली आहेत। नारायण राणे व त्यांचे पुत्र सातत्याने शिवसेनेबद्दल गरज ओकत असतात। सांगलीमध्ये जर निलेश राणे आले तर त्यांची गाडी फोडून त्यांना सोपीपोळ करून सोडू, असा इशाराही संजय विभूते यांनी दिला। यावेळी मिरज शहर प्रमुख विशाल राजपूत, चंद्रकांत मैंगुरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, गजानन मोरे, पप्पू शिंदे, कुबेर राजपूत, दीपक पाटील, किरण राजपूत, अतुल रसाळ, महेश लोंढे, प्रकाश जाधव, किशोर बाबर, दिलीप नाईक आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची FRPच्या पैशांऐवजी साखर द्या असं म्हणण्याची भूमिका शेतकऱ्यांना मान्य नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहेत। स्वाभिमानीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं आंदोलन मागे घेण्याची नामुष्की पत्करावी लागल्याची टीका शरद जोशी शेतकरी संघटना सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले आणि अजित नरदे यांनी केला। आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सद्यस्थितीत FRPच्या 80% रक्कम तात्काळ देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। नरदे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील तडजोडीमुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार असल्याचं स्पष्ट झालंय। कारखानदारांना एकरकमी ऊस दर देण्यासाठी वेळ दिल्यानं त्याचा फायदा कारखानदारांना होईल। एकरकमी ऊस दर देण्यासाठी साखर देण्याची कल्पना अव्यवहार्य आहे, त्यामुळे शेतकरी आणि साखर कारखानदार या दोघांचं प्रचंड नुकसान होणार आहे। शेट्टींच्या तडजोडीला शरद जोशी संघटनेचा विरोध आहे। ज्या शेतकऱ्यांना 80% रोख आणि 20% नंतर मान्य आहे, त्यांचं देखील अर्ज मान्य करून ऊस बिल तात्काळ देण्यात यावेत। शेट्टींच्या आडमुठ्या भूमिकेनं यंदाचा हंगाम लांबवलाय, मात्र राजकीय स्वार्थासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखाने बंद करण्याचा स्वाभिमानीने प्रयत्न केला। सध्या एकरकमीच FRP द्या म्हणण्यात कारखानदारांचा फायदा असून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे। शेट्टींकडून FRPच्या रकमेसाठी साखरेची मागणी करणं म्हणजे वेडेपणा असल्याची टीका कोले यांनी केली आहे। 2.5 लाख शेतकरी बाजारात साखर घेऊन आलेत तर साखरेचे भाव प्रचंड घसरतील, त्यामुळे तडजोडीला विरोध शरद जोशी संघटनेचा आहेच। यावेळी रावसो दळवी, शंकर कापसे, श्रेणिक नरदे, रमेश पाटील, सुनील फराटे आदी शेतकरी उपस्थित होते। मिरज तालुक्यातील पद्माळे गावच्या हद्दीतील तब्बल 40 एकर उभा ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे। आज सकाळी अचानक एका ऊसाच्या फडाला आग लागली आणि आजूबाजूच्या ऊस क्षेत्राला कवेत घेत भडकतच राहिली। त्या परिसरातील शेतकरी नागरिकांना अथक परिश्रम घेऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणल्याने आजूबाजूचा ऊस वाचलेला आहे। या आगीबाबत तलाठ्यांकडून पंचनामा करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सध्या ऊस गाळपाचा हंगाम मध्यावर आला असून अद्यापही भरपूर ऊस शेतात उभा आहे। पद्माळे गावचा ऊस वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे नोंद असून ऊसतोड मजुरांची मोठी संख्या याच परिसरात कार्यरत आहे, परंतु सकाळी एका ऊसाच्या फडाला आग लागून धुराचे लोट दिसू लागल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची धावपळ उडाली। अनेकांनी एका फडापासून दुसऱ्या फडाकडे आग जाऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केलेत। काही प्रमाणात यश आलंय, परंतु त्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागलाय। या दरम्यान सुमारे 40 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय। जळालेला ऊस कारखानदार नेतात, परंतु दर कमी देतात, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आगीचा चांगलाच फटका बसणार आहे। हंगाम संपत आल्यानंतरही ऊस तसाच शेतात उभा असेल तर तो कारखान्याने न्यावा म्हणून ऊसाला आग लावली जाते, परंतु पद्माळेतील घटनेला हे कारण नसावं। हंगामाचे आणखी 2 महिने बाकी आहेत, त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणे ऊसाला आग लावली असावी अशी चर्चा आहे। वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या घरात घुसून धारदार शस्त्रानं खुनी हल्ल्याचा प्रकार घडलाय। किरण चव्हाण यांच्या डोक्यात व डाव्या हातावर गंभीर वार झाले असून खुनी हल्ल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावर पलायन केले। हा हल्ला पूर्वमनस्यातून झाल्याची चर्चा घटनास्थळावर होतीच। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की किरण चव्हाण हे नवेखेड येथील घरी विश्रांती घेत होते। दुपारी 2च्या सुमारास गावातीलच एक युवक किरण चव्हाण यांच्या घरी आला
त्याने किरण चव्हाण यांना घराबाहेर बोलवलं. बेसावध असणाऱ्या चव्हाण यांच्या डोक्यात हल्लेखोरानं धारदार शस्त्रानं वार केला. वार वाचवण्यासाठी प्रतिकार करताना किरण चव्हाण यांनी डोक्यावर हात घेतल्यानं त्यांच्या डाव्या हातावरही वार झालाय. या घटनेची माहिती गावामध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. जखमी किरण चव्हाण यांना राजाराम बापू रिसर्च हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. प्रकृती खालावल्यानं पुढील उपचारासाठी किरण चव्हाण यांना कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटल येथे हलवण्यात आलंय. चव्हाण यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सांगली तुंग रस्त्यावर मालवाहतूक ट्रकचा टायर फुटल्यानं ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक व त्यातील मालाचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आज सकाळी मुंबईहून मालवाहतूक 16 चाकी ट्रक हा सांगलीकडे शाबूची पोती घेऊन येत होता. तुंग सोडून कसबेडिग्रज फाट्यावरून पुढे आल्यानंतर खराब रस्त्यांमुळे ट्रकचे पुढचे टायर फुटलेत. त्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पुन्हा पलटी झाला. यामध्ये चालकासह 2 जण होते. दैव बलवत्तर असल्यानं त्यांचे प्राण वाचलेत, मात्र ट्रक व त्यातील मालाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पण रस्त्यावर पलटी झाल्यानं तुंगहून सांगलीकडे येणारा रस्ता बंद झाला होता. परिणामी वाहनधारकांना एकाच खराब रस्त्यावरून मार्गस्थ व्हावं लागलंय. अजूनही या घटनेची पोलिसात कोणतीही नोंद झाली नव्हती. ट्रकचे मालक हे सातारा येथील आहेत. त्यांनी अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी तातडीनं धाव घेतली. या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने ट्रक मालकानं सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र झालेल्या अपघातानं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन परिसरात आज अधिमिश्रित पाणी पुरवठा झाल्यानं या भागातील संतप्त नागरिकांनी दूषित पाण्याच्या बाटल्या घेऊन महापालिकेवर धडक मारली. 2 दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांचा राग शांत झाला. मात्र 2 दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. पाणी पुरवठा दुरुस्तीमुळे शांतिनिकेतन परिसरातील अजिंक्यनगर, लक्ष्मीनगर आदी भागात पाणी पुरवठा बंद होता. त्याबद्दल आवाज उठवल्यानंतर पाणी चालू झालं. मात्र नळातून पाण्यासोबत आळ्याही येऊ लागल्या. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. अशोक गोसावी, सागर डुबल, रमेश राजपूत, राजू जवंजा, मुरलीधर चंदूरकर आदींसह सुमारे 20 ते 25 नागरिकांनी बाटलीतून अधिमिश्रित पाणी घेऊन सरळ महापालिकेत धडक मारली. महापालिकेत पदाधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे प्रभाग समितीच्या सभापती उर्मिला बेलवलकर यांच्या नजरेस नागरिकांनी हा प्रकार आणून दिला. सभापती बेलवलकर यांनी पाणी पुरवठा विभागाचे अमीर मुलानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आपण बाहेर असल्याचं सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी तिथंच ठिय्या मांडला. थोड्या वेळाने मुलानी तेथे आल्यावर त्यांनी पाणी दाखवण्यात आलं. नागरिकांनी मुलानी यांना पाण्यात आळ्या कशा आला असा सवाल केला. त्यावर मुलानी यांनी गेले काही दिवस पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यामुळे पाणी पुरवठा बंद होता. कदाचित त्यामुळे पाण्यातून आळ्या आल्या. शिवाय पाईपलाईन लिकेज आहे का याची खात्री करून घेऊ व येत्या 2 दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा करू अशी ग्वाही दिल्यानंतर नागरिक शांत झाले. 2 दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे. महाराष्ट्र शाहीर परिषद या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार दिनांक 19 व रविवार दिनांक 20 रोजी सांगलीत राज्यस्तरीय शाहिरी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या संमेलनात शाहिरी कला, सादरीकरण व त्यापुढील आव्हाने या विषयांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती शाहिरी कला व लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष बजरंग आंबी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आंबी म्हणाले, 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. संमेलनाची सुरुवात शनिवारी दुपारी 3 वाजता शोभायात्रेने होणार आहे. गावभागातून सुरू होणारी ही शोभायात्रा कार्यक्रमसह लोकमान्य टिळक स्मारक मंदिरापर्यंत जाणार आहे. यात पारंपरिक वाद्यवृंद व पारंपरिक कला प्रकारांचं सादरीकरण होणार आहे. 5 वाजता खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगी, सुरेश खाडे, महापौर संगीता खोत उपस्थित असणार आहेत. रात्री 8 वाजता शाहिरांचा शाहिरी जागर होणार आहे. रविवारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शाहिरी कला आज उद्या या विषयांवरती परिसंवाद होणार आहे. यात तारा भवाळकर, आनंद गिरी, भीमराव धुळबुळ, सर्जेराव टिपुगडे व डॉक्टर गंगाधर रासगे सहभागी होणार आहेत. त्यानंतर कडे थाप दफावर यात बाल, युवक व महिला शाहिरांचे पोवाडा सादरीकरण होणार आहे. यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे. यावेळी आमदार मोहनराव कदम, शिवाजीराव नाईक उपस्थित असणार आहेत. तर या संमेलनास रसिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय. यावेळी रामचंद्र जाधव, अनंतकुमार साळुंखे हेही उपस्थित होते.